दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठून असं दरवाजा उघडल्यानंतर असं समुद्राचा आवाज आणि सकाळ, मस्त लाटांचा आवाज, एक फिलिंग घेण्यासारखं. काय म्हणतात त्याला, पोरी टाकतात की स्टेटसला, वाईब्स, सी वाईब्स, ओशियन वाईब्स घेतल्या मस्तपैकी या बाल्कनीत बसून. इथं शिवाजी महाराजांचा तो पुतळा आहे राजकोटचा. असं वागल का बाहेरनं दिसत्या, आतनं सगळा समुद्र दिसत होता. इकडच्या बाजूला हॉटेल आहे, त्याच्या पलीकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि ह्या राजकोट किल्ल्यावरचा स्मारक आहे छत्रपती. मग नंतर म्हटलं जरा बीचवर जाऊया, तर बीच पण एकदम स्वच्छ छान होता. हा सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आणि त्याच्या समोरच हे महाराष्ट्र शासनाने किंवा मिलिटरीच्या आपल्या ज्या ह्यानं बांधलेलं आहे ते शिवाजी महाराजांचा पुतळा. मग नाश्ता केला असा सिंधुदुर्ग किल्ला बघत मग नंतर मार्केटमध्ये गेलो. तर हा खेकडा मी पहिल्यांदाच बघितला या कलरचा. तुम्ही पाहिला असला तर सांगा. मी तर पहिल्यांदा इतकं फिरलोय खाल्ल्यात, पण पहिल्यांदाच बघितला निळ्या कलरचा. निसर्गाची किमया बघा कसा असेल तो बनवणारा. कसे कलरफुल मासे खेकडे बनवल्यात, समुद्राची दुनिया. हे पापलेट. मग या मार्केटमध्ये मस्त मासे घेतले घरातल्यांच्यासाठी आणि मग तसंच पुढे वाटचाल करायची म्हटलं. भरपूर प्रकारच्या व्हरायटी. आपल्याला पापलेट, सुरमई आणि बांगडाच माहीत आहे, पण त्यात परत सुके मासे पण आहेत, त्यातलं पण व्हरायटी आहेत. हा मासा म्हणत होता मला पण निकितच्या विहिरीमध्ये फार्म हाऊसच्या टँकमध्ये सोडायला, जिवंत होता बघा. मग नंतर परत मार्केटमध्ये त्या पोचलो तर हे फळ दिसलं. तर त्यांना या फळाचं काय आहे म्हटलं, तर ते म्हटले की नरकासुराचं दहन असते कोकणात, त्याला मारायला हे फळ नेतात. हे आमच्या विहिरीवर पण उगवते म्हटलं. तर कोकणची एक परंपरा आहे आणि गोव्याची की नरक चतुर्दशीला किंवा त्याच्या आधी 2 दिवस नरकासुराचं दहन होतं. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं प्रतीक म्हणून नरकासुर असतोय, त्याचं दहन केलं जातं. माझा मित्र मालवणचा प्रतीक पाटील त्याने सांगितलेलं गोवा आणि कोकणमध्ये नरकासुराचं नरक चतुर्थी दिवशी दहन होतं, ते पाहून ये.